कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं वाटतंय आता तुम्हाला? जगावंसच वाटना झालंय बघ। हो, असं काय बोलताय? असं नाही बोलायचं। मी तुम्हाला काही औषधं लिहून देईन, ती नीट वेळेवर घ्यायची। तुमची तब्येत जरा नाजूक आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःची आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे। तुम्हाला काहीतरी चांगलं पौष्टिक खाणं फार गरजेचं आहे। डिंकाचे लाडू मिळतात का हो इथे? आय तुलाही काम करतीस ना, म्हणून हा लाडू तुझ्यासाठी। अरे खा। ये खा खा। सॉरी सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं की तुम्ही जेलमध्ये आहात ते। खरंच सॉरी। काय झालं? कुठे हरवलात तुम्ही? काय नाही, अशा अवस्थेत तुम्ही या काळ कोठडीत राहणं काही बरोबर नाहीये। मी एक काम करते, मी जेलरला मेडिकल सर्टिफिकेट लिहून देते आणि तुमची कोठडी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करते। नको करूच असं। कुणी माझी अशी काळजी घेणं मला धार्जिन नाही बघ। का करतेस इतकं माझ्यासाठी? कारण तुम्ही पेशंट आहात आणि मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे आता जास्त विचार करू नका। तुम्ही जास्त विचार केला ना तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही हो। त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा चांगल्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा, बरं वाटेल तुम्हाला। ठीक आहे, काळजी घ्या। मी उद्या येईनच पुन्हा इथे। नर्स, ही फाईल तुमच्याकडे ठेवा। डॉक्टर, लय चांगली आहेस बघ तू। लय दिवसांनी कुणीतरी दुसऱ्यासाठी एवढं करताना पाहिलंय मी। नाव काय परी तुझं? मला कळत नाहीये तुम्हाला मी माझं नाव सांगू का नको ते। तुम्ही ना मला फारच वेगळ्या आणि चांगल्या वाटतात। जाऊ दे, सांगतेच। काय रे सटवे, वाटतंय ना बरं तुला? हा, मग चल झोप के। आणि हे बघ, काम सोडून जर दुसरं काही बोललीस की नाही तर डॉक्टर समोर स्पेशल ट्रीटमेंट देईन तुला, समजला? चल झोप। त्याचं काय आहे डॉक्टर? अहो, या लोकांना प्रेमाची भाषा कळतच नाही। थोडासा दम त्यांना द्यावाच लागतो। तुम्ही अजून इथंच? अहो, निघायला हवं तुम्हाला। निघा हा, तुमचे मिस्टर बाहेर वाट पाहतायत। निघताय ना? निघा हा। पड। जेलच्या बाहेर उभं राहून कटाळा आलाय। आतमध्ये कशी राहत असतील माणसं, ते पण एवढ्या वर्ष। मी एखादा काय न करता बिचारा आतमध्ये गेला असेल, तो कर्मानच मेला म्हणून समजायचं। बोला की पाहुणं। सूर्यकांतराव, अहो आमच्या शेडूला पोशाख घेतलाय ना? हो, घेतलं की। आपण पुढच्या टायमाला भेटू ना, तेव्हा देतो तुम्हाला। अहो नाही म्हणजे मी काय म्हणतोय तेवढं अहो, आजच पाहिजे होता पोशाख। आमच्या पोरात साखरपुड्याला जायचंय ना का? साखरपुडा? वय, अहो त्याच्या मित्राचा साखरपुडा आहे आज। नाही,
तिथं गेल्यावर सगळी विचारणार नवं का सासरवाडीने काही पोशाख बिशाख केला का नाही हा मग त्याने काय उत्तर द्यायचं सांगा बरं तुम्हीच. अव पोशाखाचीच कापडं घालून जाणं म्हणून रुसून बसले पोरगा आमचं हा आजच घेऊन या पोशाख नाही का? हा आलो असतो पण काय जरा मी बाहेरगावी आता. अहो म्हणजे जमणार नाही का काय हा जमवावं लागल हा जमवावं लागल बरं का घेऊन या तेवढा नाही तर तुमचंच नाव खराब होईल हो आणि आम्हाला काही चालणार नाही बरं का ते. बरं ठीक आहे मी घरी येतो तुम्हाला द्यायला. अहो घरी कशाला बोलवताय एवढं चहा पाहिजे एक कप दूध वाया जाईल ना आपलं हा घरी नका बोलून सांगा त्याला. हा शैलेश बोलतोय. पाहुणा ऐका ना तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय घरी यायचा. नाही म्हणजे माझी बी धावपळच आहे. मी काय म्हणतो तुम्ही फाट्यावर येऊन थांबा मग मी तिथं येतो. पण फाट्यावर या बरं का फाट्यावर मारू नका हा अहो नाही नाही फाट्यावर आलो की फोन करतो तुम्हाला. हा 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 यांच्या सेंटचा वास नाहीये. अहो अहो काय काय आग लागली का काय काय झालं कोकलायला तुला. हे काय बापाची राहिलेली ढोसली काय ग तू हातात शर्ट पकडला विचारतीये काय. या शर्टाला सेंटचा वास येतोय. हा तुमचा सेंट नाहीये लेडीज सेंटचा वास येतोय. लेडीज सेंट हा हाय लेडीज सेंटच आहे. मला आवडतं कधी कधी लेडीज सेंट मारायला. मग तुझा काय प्रॉब्लेम आहे पण तू तुझी कामं कर ना. बाकीच्या बायका जशा नवऱ्यावर तोरा दाखवतात ना तसा तोरा माझ्यावर दाखवायचा नाही. काय तुमचं बाहेर परत तेच तिच्यात तर न तुला लय हाऊस आहे ना लय हाऊस आहे ना वास घ्यायची. काय बायकोगिरी करायची तुला. सगळीच बायकोगिरी काढतो का नाही बघ तुझी. परत जर तुझ्या नाकाला कुठला वास आला ना तर धडकीच भरली पाहिजे तुला वास घ्यायची. चल चल तू जा चल तुला जाता आता ड्रॉप करते मी. अगं नाही नको माझे मिस्टर आले तो बघ. अगं कशाला बोलवायचं तुझ्या नवऱ्याला मी ड्रॉप केलं असतं ना तुला. मस्त एसीची हवा खात गेलो असतो छान रिलॅक्स वाटलं असतं तुला. हो ना एकतर संपूर्ण दिवस आपला एक्झॉस्टिंग गेलाय त्यात आता तू बाईकवरती जाणार. कशाला एवढा त्रास करून घेतेस. त्रास त्रास कसला आलाय त्यात. उलट मी दिवसभराचं कधी एकदा नवऱ्याला सांगतेय ना असं झालंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.